राम मंडळी उज्ज्वला राऊत या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. मंडळी, आज मी बनवले गव्हाच्या पिठाचे गुलाबजामुन ओला नारळ टाकून. चला तर मग साहित्य बघूया. अर्धी वाटी मलाई घेतली, अर्धी वाटी तूप घेतलेलं आहे, 2 वाट्या दूध घेतलेलं आहे. ते पण ओला नारळ मिक्सरमध्ये बारीक करून घेतला, त्याचं दूध काढून घेतलेलं आहे. हे खोबरं साईडला ठेवलेलं आहे. बघू शकता 2 वाट्या गव्हाचं पीठ घेतलेलं आहे. आता चिमटभर मीठ टाकलं आहे. सर्व साहित्य एकत्र करून पीठ छान मळून घेऊया, कारण उद्या आहे दीप अमावस्या. परवापासून श्रावण चालू होतो आहे आणि उद्या गटारी असल्यामुळे काहीतरी नैवेद्य, कारण सगळं नॉनव्हेज होणार, तर म्हटलं नैवेद्य काहीतरी पाहिजे, दीप अमावस्या आहे म्हटल्यावरती. तर चला म्हटलं गुलाबजामुन बनवूया, जरा वेगळ्या पद्धतीचे आहेत. तर अशा प्रकारे पीठ सर्व मळून घेऊया. बघू शकता जास्त पीठ पातळ नाही मळायचं. 2 वाट्या दूध काढलेलं, त्याचं 1 वाटी दूध लागलं तर आहेच दुसरं ते आपण थोडं थोडं टाकायचं, एकदम टाकायचं नाही. पीठ 1 वाटीत पीठ छान मळून झालेलं आहे. आता जास्त टाकायचं नाही दूध. बघू शकता अर्धा तास झाकून ठेवलेलं आहे. 1 वाटी दूध शिल्लक राहिले, ठेवून द्या साईडला, कशाला तरी उपयोगी पडेल. अर्धा तास पीठ छान भिजून झालेलं आहे. आता हे जे छान गोळे बनवून घेऊया. कसा आकार द्यायचा, तसा लांब किंवा गोल ते तुम्ही बघा. मी दोन्ही आकार दिलेले आहेत. अशा प्रकारे गुलाबजामुन बनवून ठेवले. कारण पीठ जेवढं हलकं असेल ना, भिजेल पण, आणि जेवढं हलकं असेल तेवढं पीठ गुलाबजामुन छान होईल. बघू शकता छान झालेले गुलाबजामुन बनवून ठेवलेले आहेत. तेल गरम करायला ठेवूया फ्राय पॅनमध्ये. गॅस फास्टच ठेवूया. तर पाक बनवायला ठेवला. 2 वाट्या साखर, 1.5 वाटी पाणी, थोडंसं केसर जास्तच झालेलं आहे. आता तेल गरम झाल्यावर गॅस स्लो करायचा आणि 2 मिनटानंतर आपल्याला कुठलाही साहित्य असो, एकदम फास्ट गॅसवरती तेल गरम झालं त्याच्यात टाकायचंच नाही. स्लो गॅस करून ठेवलेला आहे. खूप वेळ लागला आहे, जवळजवळ 45 मिनटं लागले गुलाबजामुन फ्राय होण्यासाठी. गव्हाचं पीठ आहे ना, त्याच्यामुळे म्हटलं कच्चे राहिले तर फुकट वाया जातील. त्याच्यामुळं स्लो गॅसवरती बिरबलची खिचडी जशी पकते तशी शिजत राहिली. 45 ते 50 मिनटं गेलेले आहेत. स्लो गॅसवरती छान झालेलं बघू शकता. आता झालेलं, आता फास्ट करायचं 2 मिनटं आणि गुलाबजामुन काढून घेऊया आपण. छान झालेत, दिसतात आता छान एकदम असे मस्त. आता आपल्या इकडे पाक पण झालेला आहे. बघू शकता मस्त झालेत. पाकामध्ये गुलाबजामुन टाकला ना की तो असा तरंगला पाहिजे, म्हणजे पवला पाहिजे, स्विमिंग पूल केली पाहिजे. मग गुलाबजामुन आतूनही भाजलाय आणि हलका झालाय असं समजायचं. बघू शकता मस्त असा कसं मस्त दिसतोय आणि सुगंधही छान दरवळतोय. असे प्रकारे गुलाबजामुन गव्हाच्या पिठाचे बनवून बघा. खायला 1 नंबर, शिवाय पौष्टिक पदार्थ आहे. खोबरंही आहे, खोबऱ्याचं दूध आहे. अशा प्रकारे गव्हाच्या पिठाचे ओला नारळ टाकून गुलाबजामुन बनवून बघा, खायला 1 नंबर.